आज काय मग तर पारंपरिक तवा करंदी फ्राय. लहानपणी जेव्हा घरात नॉनव्हेज बनायचं आणि नावडते मासे असायचे तेव्हा आई लगेच म्हणायची, चला लवकर जेवायला, आज करंदी फ्राय केली आहे. आणि मग आम्ही लगेच ताट घेऊन बसायचो. ही तीच रेसिपी. जसं तुमच्या घरात नावडतं काही असलं की पटकन अंडं फ्राय केलं जातं, तसंच आमच्या कोयांच्या घरात करंदी फ्राय केली जाते. करंदी कांद्यात आवळून जाते म्हणून आधी तव्यावर तिचं पाणी छान काढून घ्यायचं. तुम्ही ही रेसिपी कढईतही करू शकता बरं का, पण तव्यावरची चव काही वेगळीच असते. मग लसूण, मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा. त्यात फक्त घरचा कोळी मसाला, हळद आणि मीठ टाकून छान शिजवून घ्यायचं. मग त्यात टॅमॅटो टाकायचे आणि तेही छान शिजवायचे. आणि मग त्यात पुन्हा ही करंदी घालायची आणि छान शिजून घ्यायची. एक झाकण ठेवायचं, एक छान वाफ काढायची, वरून सगळ्यांची फेवरेट कोथिंबीर टाकायची आणि तयार होते ती लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी पारंपरिक तवा करंदी फ्राय. आज काय आहे मम्मा? आज करदी. हिची चव म्हणजे एकच नंबर. तुम्हाला आमच्या कोळी पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर नक्कीच पेजला फॉलो करून ठेवा. धन्यवाद. येते तिकडे आणि काय करू? काय नको घे, जेवायला बस.